हॅलो स्टुडंट, या वर्षीपासून वर्ग 12वीचं मॅथमॅटिक्सचं प्रॅक्टिकल पूर्णपणे नवीन फॉर्मॅटमध्ये आलं आहे. ते आपल्याला छापील बुक घ्यायचं आहे. तर मी तुम्हाला याचं फ्रंट पेज दाखवतो. प्रॅक्टिकल बुक मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स आर्ट अँड सायन्स. तर याचं फ्रंट पेज आहे आणि यामध्ये त्या नेक्स्ट पेजला इन्फॉर्मेशन दिली आहे की पार्ट 1 पार्ट 2 स्टँडर्ड 12 प्रॅक्टिकल बुक. इथे नाव वगैरे लिहायचं आहे आपल्याला. ठीक आहे, हे सगळं बोर्डाची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. यामध्ये फर्स्ट पार्टचे जे प्रॅक्टिकल आहेत ते आपल्याला दाखवले. त्याची लिस्ट इथे. यावर्षीला आपल्याला 8 आणि 8 16 प्रॅक्टिकल राहील. तर लॉजिक, मॅट्रिक्स, ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन 1, ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन 2, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, व्हेक्टर अँड 3 डायमेन्शनल जॉमेट्री, लाईन अँड प्लेन, लिनियर प्रोग्रामिंग, हे असे फर्स्ट पार्टमधले 8 प्रॅक्टिकल राहणार. त्यानंतर पार्ट 2मध्ये अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हवरती एक, अप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह 2वरती, डेफायनाईट इंटिग्रेशनवरती पहिला, डेफायनाईट इंटिग्रेशनवरती दुसरा, अप्लिकेशन ऑफ डेफायनाईट इंटिग्रेशन तिसरा, डिफरन्शियल इक्वेशन चौथा, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन नंतरचा, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन हा 8वा. असे 8 आणि 8 16 प्रॅक्टिकल आपल्याला याच्यामध्ये घ्यायचे आहे. तर त्यानंतरच्या पेजवर इथे सर्टिफिकेट दिला आहे. ते पहा, यावर्षी नवीन आहे. एक्झामिनेशन सीट नंबर, तुमचं नाव, कोणत्या वर्गामध्ये आहे ते सेक्शन, रोल नंबर, त्यानंतर वर्ष आणि इन्चार्ज ऑफ द डिपार्टमेंट, एक्सटर्नल एक्झामिनर, इंटर्नल एक्झामिनर, सब्जेक्ट, टीचर, डेट आणि कॉलेजचं स्टॅम्प वगैरे इथे राहणार. ठीक आहे. या वहीला 5 मार्क आहे, त्यामुळे थोडं काळजीपूर्वक याला आपण भरायचं आहे. तर पहिला एक्सपेरिमेंट जो आहे तो लॉजिकचा. याच्यामध्ये हे सगळे आपल्याला बेसिक कन्सेप्ट दिले आहे. जे आपण टेक्स्टबुकमध्ये जे शिकलो आपण ते सगळं याच्यामध्ये आहे. तर याला सोडवत असताना आता पहा, इथे काही लॉ दिले आहेत. आयडेम्पोटेंट लॉ, कम्युटेटिव्ह लॉ, असोसिएटिव्ह लॉ, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, डिमॉर्गन्स लॉ, आयडेंटिटी लॉ, कॉम्प्लिमेंट लॉ, हे सगळे लॉ आपल्याला यूज करायचे आहे. त्यानंतर आहेत ॲब्सॉर्प्शन लॉ, कंडिशनल लॉ, बाय कंडिशनल लॉ. त्यानंतर यामध्ये आपल्याला 2 एक्झाम्पल सॉल्व करून दिले आहेत. तर पहिला आहे राईट द कॉन्व्हर्स, इन्व्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह अँड द निगेशन ऑफ द इम्प्लिकेशन. तर हे सॉल्व करून दिलं आहे एक्झाम्पल पूर्णपणे इथे. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल राईट ट्रूथ व्हॅल्यूज अँड निगेशन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. या स्टेटमेंटचं हे ट्रूथ व्हॅल्यूज दिलं आहे. मात्र तिसऱ्या एक्झाम्पलपासून आपल्याला याला सोडवायचं आहे. इथे काय म्हटलं आहे, तर आता केअरफुल लक्ष ठेवायचं आहे. विदाऊट युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह दॅट पी ऑर क्यू अँड निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू इज इक्विव्हॅलंट टू की इम्प्लाइज पी. विदाऊट ट्रूथ टेबल प्रूव्ह करायचं आहे. आणि यामध्ये जे मी निळ्या पेननं लिहिल्या त्या रिकाम्या जागा होत्या, त्याचप्रमाणे तुम्हाला पेपरमध्ये पण येतील. तर या आपल्याला भरायच्या आहेत. तर याची आपण ही लेफ्ट हँड साईड कन्सिडर केली. कन्सिडर लेफ्ट हँड साईड पी ऑर क्यू अँड निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. तर आपल्याला कंडिशनल लॉ माहीत आहे की कंडिशनल लॉ हा काय असतो, याला पूर्ण पी समजा, याला क्यू समजा. तर कंडिशनल लॉ काय राहते, तर आपण आता लॉ पाहिले. तर पी इम्प्लाइज क्यू असेल तर निगेशन पी इम्प्लाइज निगेशन पी ऑर क्यू असं राहते. तर पी म्हणजे हे पहिलं पूर्ण स्टेटमेंट आहे, ते तसंच राहिलं निगेशननी, ऑर निगेशन क्यू, याला म्हणून आपण कंडिशनल लॉ झाला हा. याची दुसरी जी रिकामी जागा होती ती इथे डिमॉर्गन्स लॉ यूज केला आहे. या पहिल्या लॉच्यामध्ये निगेशन पी ऑर क्यू, निगेशन पी ऑर क्यू ऑर पी. तर हा निगेशन जेव्हा आपण डिमॉर्गन्स लॉ यूज करतो, निगेशन दोन्ही याला सेपरेट होईल आणि ऑरचं अँडमध्ये कन्व्हर्शन होईल. पहा आपण इथे केला, पुन्हा याला डिमॉर्गन्स लॉ यूज केला. निगेशन पी ऑर क्यू, इथे हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केला. इथे हा निगेशन पी ऑर पी
हा अँड निगेशन क्यू ऑर पी म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ यूज केला इथे. बट वी नो दॅट निगेशन पी और पी हा कॉम्प्लिमेंट लॉ आहे. निगेशन पी और पी मीन्स टोटॉलॉजी, टी मीन्स टोटॉलॉजी, नंतर हा ब्रॅकेट ॲज इट इज आहे और निगेशन पी. आता कोणत्याही टोटॉलॉजी स्टेटमेंटसोबत जर एखादं स्टेटमेंट घेतलं असेल तर तेच स्टेटमेंट राहते, त्याला म्हणतो आपण आयडेंटिटी लॉ. तर आयडेंटिटी लॉमध्ये टोटॉलॉजीशी कुठलंही स्टेटमेंट घेतलं असेल तर ते स्टेटमेंट राहील. त्यानंतर याला आपण हा ब्रॅकेट काढून टाकला म्हणजे याला असोसिएटिव्ह लॉ आपण यूज केला. असोसिएटिव्ह लॉ यूज केल्यानंतर इथे पहा एक स्टेप स्किप केली आहे की आपण हा निगेशन क्यू और पी और निगेशन क्यू आहे. तर पी या साईडला घेतला आणि निगेशन क्यू इकडे घेतला. तर निगेशन क्यू और निगेशन क्यू इट सेल्फ राहणार आहे. ठीक आहे, याला म्हटलं आयडेंटिटी लॉ म्हटलं आहे. त्यानंतर निगेशन क्यू और पी जो आपण पहिल्या स्टेटमेंटमध्ये घेतला पहिलं रिकामी जागामध्ये, तर तो आहे कंडिशनल लॉ. हेन्स लेफ्ट हँड साईड कन्सिडर केली आपण, आपल्याला राईट हँड साईड मिळाली. याप्रमाणे हे पहिलं एक्झाम्पल झालं आहे. दुसरं एक्झाम्पल दिला इथे, केवळ रिकामा जागा भरायच्या आहे. यूजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह दॅट निगेशन ऑफ बाय कंडिशनल स्टेटमेंट इज इक्विव्हॅलंट टू पी अँड निगेशन क्यू और क्यू अँड निगेशन पी. तर दोन याच्यामध्ये ॲटॉमिक स्टेटमेंट आहे पी आणि क्यू, त्याचं निगेशन आहे. तर इथे पूर्ण फिलअप करून दिलं आहे, आपल्याला टेबल आखून दिला आहे. फक्त रिकाम्या जागा भरायच्या आहे. ज्या निळ्या लिहिलं आहे मी ते रिकाम्या जागा होत्या. तर पहिल्या दोन एंट्रीमध्ये दोन स्टेटमेंट असेल तर टी टी एफ एफ टी एफ टी एफ आपण हे पाहिलं शिकत असताना टेक्स्टबुकमध्ये. निगेशन पी मध्ये या पी कॉलमचं निगेशन होईल टी बिकम एफ टी बिकम एफ एफ बिकम टी एफ बिकम टी. निगेशन क्यू टी बिकम एफ एफ बिकम टी टी बिकम एफ एफ बिकम टी. पी डबल इम्प्लाइज क्यू, डबल इम्प्लिकेशन किंवा बाय कंडिशनल केव्हा ट्रू राहते, जेव्हा दोन्ही व्हॅल्यू ट्रू असेल किंवा दोन्ही व्हॅल्यू सारखे असेल तेव्हा. तर टी 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 एफ डिफरंट आहे म्हणून फॉल्स, पुन्हा डिफरंट आहे म्हणून फॉल्स, एफ एफ सारखे आहे म्हणून टी. यात पाचव्या कॉलमचं निगेशन घ्यायचं आहे. तर टी बिकम एफ एफ बिकम टी एफ बिकम टी टी बिकम एफ. पी अँड निगेशन क्यू, पहिला आणि चौथा कॉलम अँडने जोडला आहे. तर अँड केव्हा ट्रू राहते, फक्त केवळ अँड केव्हा ट्रू राहते, टी टीला ट्रू राहते. तर टी एफ हा एफ होईल, त्यानंतर टी टी हा टी होईल, एफ एफ हा एफ होईल, एफ टी हा एफ होईल. ठीक आहे. क्यू अँड निगेशन पी, क्यू अँड निगेशन पी हे दोन जोडले अँडनी, आणि अँड ट्रू कधी असते, दोन्ही ट्रू असेल तेव्हा टी एफ 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 टी 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 एफ टी एफ. आता या दोन कॉलमला आपल्याला जोडायचं आहे, ते ऑरने जोडायचं आहे. आणि ऑर केव्हा ट्रू असते, ऑर केव्हा फॉल्स राहते, जेव्हा दोन्हीही व्हॅल्यू ह्या फॉल्स असेल तेव्हा. ठीक आहे. तर आपल्याला हे कॉलम पाहायचे आहे. तर इथे हा टी झाला, हा एफ होईल, हा एफ होईल आणि हा पुन्हा टी होईल. ठीक आहे. तर याप्रमाणे फ्रॉम कॉलम नंबर कोणत्या कोणत्या कॉलममध्ये आहे, हा 6वा आणि 9वा. या 6व्या आणि 9व्याची व्हॅल्यू पहा, हे आयडेंटिकल आला आहे. इथे सॉरी एक मिनिट, या आपल्या या एंट्रीज आहे ना या चुकलेल्या आहेत. इथे पहा एफ 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 फॉर एफ हा एफ होईल. ठीक आहे. एफ टी और एफ हा टी होईल, त्यानंतर एफ और टी हा टी होईल आणि एफ एफ हा एफ होणार. ठीक आहे. ही एंट्री आपली चुकलेली आहे, याला कॅन्सल करून टाकू. तर हे आहे. तर कॉलम नंबर 6 आणि 9 एफ टी टी एफ आलं. वी कंक्लूड दॅट निगेशन पी डबल इम्प्लाइज क्यू इज इक्विव्हॅलंट टू पी अँड निगेशन क्यू और क्यू अँड निगेशन पी. तर हे एक एक्झाम्पल झालं. त्यानंतर आहे की इज निगेशन पी डबल इम्प्लिकेशन क्यू इक्विव्हॅलंट टू
निगेशन पी डबल इम्प्लाइज क्यू जस्टिफाय. इथे आपण ट्रूथ टेबल तयार करूया. 2 ॲटॉमिक स्टेटमेंट आहे पी क्यू. पीचं निगेशन लिहिलं, नंतर हा कॉलम लिहिला, याचं निगेशन घेतलं, त्यानंतर हा लिहिला आपण. तर 2 स्टेटमेंट असेल तर टी टी एफ एफ, टी एफ टी एफ, निगेशन पी एफ एफ टी टी, पी डबल इम्प्लाइज क्यू, दोन्ही ट्रू असेल, दोन्ही सारखे असेल तर ट्रू होईल. जे टी टी टी, टी एफ एफ, एफ टी एफ, एफ एफ टी. या कॉलमचं निगेशन टी बिकम एफ, एफ बिकम टी, एफ बिकम टी, टी बिकम एफ. आणि निगेशन पी डबल इम्प्लाइज क्यू या दोघांचं पहा डिफरंट आहे डबल इम्प्लिकेशनसाठी फॉल्स. ठीक, सारखा आहे टी, सारखा आहे टी, डिफरंट आहे फॉल्स. फ्रॉम कॉलम 5 and 6 we conclude that negation P double implies Q is equivalent to negation P double implies Q. तर हे जस्टिफायमध्ये आलं हे आन्सर याचं. नंतर 6वं एक्झाम्पल आहे सोडून दिलं, म्हणजे सोडवायचं आहे आपल्याला ते, की ड्रॉ द स्विचिंग सर्किट अँड प्रिपेअर द इनपुट आउटपुट टेबल फॉर स्टेटमेंट पॅटर्न. यामध्ये 2 एक्झाम्पल दिले आहे. पी अँड क्यू, निगेशन पी अँड निगेशन क्यू. तर पीला म्हणायचं द स्विच S1 इज क्लोज, क्यूला म्हणू आपण द स्विच S2 इज क्लोज. निगेशन पी असेल तर द स्विच S1 डॅश, निगेशन पी तर S1 डॅश इज क्लोज. निगेशन क्यू द स्विच S2 डॅश इज क्लोज. स्विचिंग सर्किट इज. आता आपल्याला माहीत आहे की जर 2 स्टेटमेंट अँडनी जोडलं असेल तर सिरीजमध्ये राहणार, अँडनी जोडलं असेल, आणि ऑरनी जोडलं असेल तर पॅरलल राहणार. तर हा पहिला पी अँड क्यू म्हणजे S1 S2 सिरीजमध्ये आहे. तसंच निगेशन पी अँड निगेशन क्यू अँडनी जोडलं आहे, हे पण सिरीजमध्ये आहे. आणि हे 2 स्टेटमेंट ऑरने जोडले आहे म्हणजे ते पॅरलल आहे. तर आपण हा पूर्ण स्विचिंग सर्किट केला. इथे बॅटरी आहे, हा लॅम्प आहे, याप्रमाणे स्विचिंग सर्किट घेतलं आपण याचं. त्याचा इनपुट आउटपुट टेबल म्हटलं आहे आपल्याला. तर याच्यामध्ये जे आहे आपल्याला हे जे स्टेटमेंट सांगितलं आहे इथे इनपुट आउटपुट टेबल करता, ते आहे पी अँड क्यू ऑर निगेशन पी अँड निगेशन क्यू. 2 स्टेटमेंट आहे. याकरता आपण ट्रूथ टेबल तयार करणार. पी क्यू निगेशन पी निगेशन क्यू, पी अँड क्यू निगेशन पी अँड निगेशन क्यू आणि होल स्टेटमेंट. तर ते आपण इथे पूर्ण लिहून घेतलं. इथे थोडं जागा कमी असल्यामुळं. तर पी क्यू निगेशन पी निगेशन क्यू, पी अँड क्यू निगेशन पी अँड निगेशन क्यू, पी अँड क्यू ऑर निगेशन पी अँड निगेशन क्यू. तर जेव्हा आपण इनपुट आउटपुट टेबल लिहितो तर 1 फॉर टी, 0 फॉर एफ. म्हणजे 1 म्हणजे ट्रू समजायचं आणि 0 म्हणजे फॉल्स समजायचं. तर टी टी एफ एफ, टी एफ टी एफ, त्याला आपण घेतलं 1 1 0 0 1 0 1 0. निगेशन पी 1चं 0 होईल, 1चं 0 होईल म्हणजेच टीचा एफ झाला. 0चा 1, 0चा 1 झाला. निगेशन क्यू 1 बिकम 0, 0 बिकम 1, 1 बिकम 0, 0 बिकम 1. पी अँड क्यू 1 1 1, 1 0 0 0 1 0 0 0 0. हे जे आहे कंजंक्शन हे फक्त ट्रू केव्हा राहते 1 1ला. निगेशन पी अँड निगेशन क्यू 0 0 0 0 1 0 1 0 0 1 1 1 राहील. आता या 2 स्टेटमेंटला आपल्याला ऑरने जोडायचं आहे. तर ऑर केव्हा ट्रू, तर दोन्ही एक कमीत कमी एक पाहिजे. 1 0 1 0 0 0 0 0 0 0 1 1. सिमिलरली दुसरं एक्झाम्पल आहे की पी ऑर क्यू अँड निगेशन क्यू. पी आणि क्यू करतात द स्विच S1 इज क्लोज, द स्विच S2 इज क्लोज. निगेशन क्यू स्टँड फॉर द स्विच S2 डॅश इज क्लोज. स्विचिंग सर्किट इज. तर हा जो पहिला आहे ऑरने जोडला आहे म्हणजे पॅरलल राहील. S1 S2 आणि याला हे अँडने जोडलं आहे तर हे सिरीजमध्ये राहील. हे स्विचिंग सर्किट झालं. याचं इनपुट आउटपुट टेबल पी क्यू निगेशन क्यू, पी ऑर क्यू, पी ऑर क्यू अँड निगेशन क्यू. तर पुन्हा त्याच व्हॅल्यू आहे 1 1 0 0 1 0 1 0 0 0 1 1. पी ऑर क्यू 1 1 1 1 0 1 0 1 1 0 0 0. हा आणि हा कॉलम अँडने जोडला आहे आणि अँड केव्हा ट्रू राहील, ट्रू म्हणजे 1 राहील जेव्हा दोन्ही 1 असेल तेव्हा. 1 0 0 1 0 0 1 1 1 0 1 0. त्यानंतर म्हटलं आहे तिथे शेवटचा आहे की यूजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह दॅट पी अँड क्यू ऑर आर इज इक्विव्हॅलंट टू पी ऑर आर अँड क्यू ऑर आर.
तर यामध्ये 3 स्टेटमेंट दिलं आहे, पी, क्यू आणि आर 3 स्टेटमेंट दिलं असेल तर 2⁻³ म्हणजे 8 एंट्री येतील. तर 8 एंट्री कशा लिहायच्या? पहिल्या कॉलममध्ये 4T 4F, दुसऱ्या कॉलममध्ये 2T 2F 2T 2F, तिसऱ्या कॉलममध्ये TF 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 अल्टरनेट, नंतर P अँड Q अँडचा ट्रूथ टेबल, T T T T अँड T T T अँड F F T अँड F F F अँड T F F अँड T F F अँड F F F अँड F F याप्रमाणे. आता P ऑर Q हा कॉलम आणि हा कॉलम ऑरनी जोडला आहे आणि ऑर केव्हा फॉल्स राहते? दोन्ही फॉल्स असेल तर T T T T F T F T T F F हा F झाला, F T T F F हा F होईल, F T T F F हा F झाला. P ऑर R पहिला आणि तिसरा कॉलम ऑरने जोडला आहे आणि ऑर केव्हा फॉल्स राहते? एफ एफला टी 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 टी, त्यानंतर टी एफ टी 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 एफ टी एफ टी टी एफ 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 टी टी एफ 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 राहील. ठीक आहे. नंतर क्यू ऑर आर दुसरा आणि तिसरा कॉलम ऑरने जोडला आहे, टी 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 एफ टी एफ टी टी दोन्ही एफ आले एफ, टी 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 एफ टी एफ टी टी एफ 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 हा आणि हा कॉलम अँडने जोडला आहे आणि अँड केव्हा ट्रू राहते? फक्त टी टीला टी 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 एफ एफ टी 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 एफ टी एफ टी 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 एफ 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 राहील. तर आता आपण एंट्री जर पाहिल्या फ्रॉम कॉलम 5 अँड 8 5व्या आणि 8व्या कॉलममधल्या टी 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 एफ एफ टी टी एफ एफ टी टी सारख्या आल्या. वी कंक्लूड दॅट पी अँड क्यू ऑर आर इज इक्वॅलंट टू पी ऑर आर अँड क्यू ऑर आर. तर याप्रमाणे हे आपलं पहिलं प्रॅक्टिकल इथे संपलं आहे. तर हे व्यवस्थितपणे लिहून घ्यायचं आहे. थँक्यू. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मॅट्रायसेस हे प्रॅक्टिकल पाहणार.